कोल्हापूरच्या पंचगंगा नदीनं 2 दिवसापूर्वीच आपलं पात्र सोडलेलं आहे आणि आता इशारा पातळीकडे संथ गतीनं वाटचाल करत असताना ती शहराकडे देखील प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळतं। हे पंचगंगेचं पात्र आहे आणि इथून पंचगंगा नदी आहे ते खरं तर पुढून सुरुवात होते, घाटचा परिसर आहे। आता बॅरिगेट लावून महानगरपालिकेच्या वतीनं हा सगळा परिसर आहे तो आता बंद करण्यात आलेला आहे। या परिसरात जवळपास 7 ते 8 फूट पाणी आहे, त्यामुळं संपूर्ण परिसर आहे तो बंद करण्यात आलेला आहे, बॅरिगेट लावण्यात आलेले आहेत आणि हे पाणी जे आहे आता ते हळूहळू शहराकडं आपल्याला येताना पाहायला मिळते। या ठिकाणी खरं तर बुधवार पेठ आहे ती सुरुवात होते आणि याच परिसरात खरं तर हे पाणी आता हळूहळू का होईना शिरायला आता हळूहळू सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। खरं तर पंचगंगा नदीची जी आत्ताची परिस्थिती आहे ती 35 फुटांवरती पंचगंगा नदी वाहते, साधारणतः 57 पेक्षा अधिक बंधारे पाण्याखाली आहेत आणि पंचगंगेची जी इशारा पातळी आहे ती 39 फूट आहे आणि धोका पातळी ही 43 फूट आहे। त्यामुळे एकूणच पाहिलं तर अजून तरी इशारा पातळीला जवळपास 3 ते 4 फूट पाणी कमी असलं तरी संथ गतीने हे पाणी आता जवळपास शहराकडं हळूहळू का होईना यायला आता सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळं महापालिका यंत्रणा असेल, जिल्हा प्रशासन असेल, या सगळ्याच यंत्रणा अलर्ट झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।